शरद पौर्णिमेच्या दिवशी श्रीकृष्णाने रासलीळा केली. ह्याला गोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात. रासलीळा म्हणजे काय? आपल्या भक्तीमध्ये रस असेल तर भगवंत आपल्याला रास करून दाखवेल. त्यामुळे आधी आपण भक्ती रसामध्ये डुबायला हवं, तेव्हा भगवंत आपल्याला रास लीळा करून दाखवेल. संत जनाबाई आधी भक्ती रसामध्ये डुबली, तेव्हा भगवंता स्वतः येऊन तिच्या घराकडे रासलीला दाखवली. रासलीला कशाला म्हणावं, काहींना हेच समजत नाही. काहींना असं वाटतं रासलीळा म्हणजे दांडिया खेळणं, नाच करणं वगैरे वगैरे, असं काही पण समजू शकतात. पण नाही, हा भगवंत कसा आहे ह्याला ओळखून घेणं, ह्याच्या भक्तिरसात डुबणं, आणि मग तेव्हा तो भगवंत कृपा करून आपल्याकडे बघतो, तेव्हा तो रासलीळा दाखवतो. विदूर भक्तिरसात खूप डुबलेला होता. आधी विदुराने रस करून दाखवला, तेव्हा भगवंताने रास करून दाखवला. त्या दुर्योधनाच्या घरचा मेवा त्याग केला आणि विदुरा घरच्या कन्या किंवा साग म्हणजे भाजी, हे त्या भगवंताने आवडीने खाल्लं, ह्याला म्हणावं रास. रास म्हणजे भगवंत स्वतःहून भक्ताकडे जाणे, याला रास म्हणावं. आणि लीळा म्हणजे भगवंताने दाखवलेले पराक्रम, याला लीळा म्हणावं. कलियुगातले लोक काहीही सोचतात. अरे ती 8 वर्षाची सावळी कृष्ण मूर्ती आणि ह्या गोपिका म्हणजे 16 वर्षाच्या, 17 वर्षाच्या, 80 वर्षाच्या, 160 वर्षाच्या अशा गोपिका. अरे रास म्हणजे हेच कोणाला माहिती नाही. म्हणून लक्षात घ्या, रास म्हणजे भगवंत कृपा करणं आणि लीळा म्हणजे पराक्रम दाखवणं, रस म्हणजे भक्तिरसामध्ये डुबणं. वृंदावनामध्ये गोपिकाने कात्यायनी व्रत केलं होतं का कृष्ण हाच आम्हाला पती मिळावा. तर कृष्णाने सांगितलं 6 महिन्याची रात्र करून तुमची इच्छा पूर्ण करेल. शरद पौर्णिमेची रात्र, चांदणे छान पडल्याले, वातावरण एकदम निर्मळ असलेलं आणि श्रीकृष्ण भगवंत पावा वाजवत होते. बासरीचा ध्वनी ऐकून त्या गोपिका एवढ्या तल्लीन झाल्या, त्यांना काय करावं काही सुचत नव्हतं. एक गाईची धार काढत होती, ती तशीच उठली आणि कृष्णाची मुरली वाजत होती तिकडे निघून गेली. एक गोपिका डोळ्यात काजळ आणि कंपाळाला कुंकू लावत होती. तेवढ्यामध्ये कृष्णाची मुरली ऐकायला आली, तर कंपाळीचं कुंकू डोळ्यामध्ये, डोळ्याचं काजळ कंपाळी लावून तशीच निघून गेली. एक अलंकार घालत होती, नाकातली नथ कानामध्ये, कानातली बाळी पायामध्ये, असं करून ती गोपिका निघून गेली. त्या गोपिकांना भान राहिलेलं नाही. एक पतीची सेवा करत होती, ती तशीच निघून गेली. एक बाळाला स्तनपान करत होती, ते बाळाचं स्तनपान सोडून ती गोपिका तशीच निघून गेली. अशा प्रकारे ह्या गोपिका खूप भक्तिरसामध्ये डुबलेल्या गोपिका, त्यांना कुठलंही भान राहिलं नाही. त्या तशाच त्या वनामध्ये निघून गेल्या. एक गोपिका आंघोळ करत होती, तिला काहीही भान राहिलं नाही, ती तशीच निघून गेली. एक गोपिका वासरं सोडत होती, तिने गाईची वासरं बैलाखाली सोडली आणि ती तशीच निघून गेली. दंत धावनाचा मुखा माझी हात, वाद्य वाजती न ऐके जलमात, करीती सर्वन श्रीकृष्ण वेणुगीत. काय सांगावं, एक गोपिका मुखामध्ये हात दात घासत होती आणि ते वाद्य ऐकलं, तशीच ती धावत गेली.
चिरा चोळिया त्या धुता विसरती, हृदय लक्षे लागल श्रीकृष्ण मूर्ती. कोणी न आठवे कोण कुळयाती, झाल्या तटस्थ सकळ नेत्र पाहती. ओ ऐशा गोपिका त्या कामातुर नारी, चित्त विवळते देखवया हारी. अशा त्या गोपिका कामातूर झालेल्या आहेत. त्यांना कोणतं कुळ कोणतं गोत्र काही कळत नव्हतं. कपडे धुवायची विसरली ती गोपिका आणि त्या कृष्णाजवळ गेली. सगळ्या गोपिका त्या कृष्णाजवळ जमल्यात आणि तेवढ्यात श्रीकृष्ण भगवंत, इथे का आलात? काय करावं गोपींनी? का रे कृष्णा, तू असं का बोलतोस? आम्ही सगळं घरदार सोडून संसाराची राख रांगोळी करून आलोत रे तुझ्याकडे, आणि तू असं बोलतोस? तुम्हाला माहिती आहे ना, स्त्रीसाठी पती म्हणजे हाच परमेश्वर असतो. तुम्हाला काही वेगळं सांगायला लागतं? तुम्ही एवढ्या रात्रीचे इथे का आलात? आपल्या आपल्या पतीला सोडून तुम्ही इथे का आलात? एक गोपिका पुढे झाली. वा रे कान्हा, आधी आमंत्रण करतोस आणि परत विचारतोस का तुम्हाला कोणी बोलवलं? हीच तुझी रीत आहे का? तो दयाळू मायाळू भगवंत त्याने सगळ्या गोपिकांना, जेवढ्या गोपिका आल्या होत्या तेवढे रूप धारण केले आणि त्या प्रत्येक गोपिका सोबत श्रीकृष्ण भगवंत होते. जसं जिचं मन तसं तसं त्या भगवंताने त्या गोपीची इच्छा पूर्ण केली. प्रत्येक गोपी सोबत भगवंताने खेळ खेळायला सुरुवात केली. रासलीळा चालू असताना स्वर्गातल्या देवांना पण हेवा वाटत होता. त्यांना पण असं वाटत होतं का आम्ही पण भगवंताकडे जावं आणि खेळ खेळावेत. कैलासावर महादेव तर एवढे तल्लीन झाले आणि तिथेच नाचायला लागले. त्यांनी गोपिकेचं रूप घेतलं आणि खाली मृत्यूलोकात आले आणि कृष्णासोबत रासलीळा करू लागले. ब्रह्मानंदात डुबलेल्या गोपिका पण त्यांना एक वेळ गर्व झाला. तिला असं वाटत होतं का हा माझ्यासोबतच आहे, हा माझीच वेणीफणी करतो, हा माझीच समजूत काढतो, असं गोपिकाला गर्व झाला. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार आणि हे मन व ढाळगाय हे सगळं ताब्यात घ्यावं लागतं, तेव्हा भगवंताची प्राप्ती होते. आणि थोडासा जर आपल्याला गर्व झाला तर तो भगवंत आपल्यापासून दूर होतो. तसा त्या गोपिकांना गर्व झाला का भगवंत माझ्यासोबतच आहे आणि सगळी माझी कामे करतो, माझी कामे ऐकतो, हे असं त्या गोपिकांना वाटायला लागलं. भगवंताच्या लक्षात आलं ह्यांना अभिमान झालेला आहे. त्या गोपिकांना नुसता अभिमान झाला तर भगवंत गुप्त झाले. आपण जर देवावर काही वाईट साईट संशय घेतला तर आपलं काय होईल याचा विचार करा. भगवंत गुप्त झाले. ती विचारते अगं कृष्ण कुठे आहे? दुसरी गोपिका तिला विचारते कृष्ण कुठे आहे? सगळीकडे बघितलं कृष्ण कुठेही नाही. पण एका गोपिकाला खांद्यावर घेऊन जाताना बघितलं. थोडंसं पुढे गेल्या तीही गोपिका रडत बसलेली दिसली. काय करावं काही सुचत नव्हतं. सगळ्या गोपिका एकत्र जमल्या आणि ह्याला त्याला विचारतायत आमचा कृष्ण बघितला का? जांभळीच्या झाडा तुला आमचा कृष्ण दिसला का रे? उंबराच्या झाडा तुला आमचा कृष्ण दिसला का? असं त्या गोपिका सगळ्या झाडांना विचारत विचारत चाललेल्या आहेत. शेवंतीच्या झाडा तुला कृष्ण दिसला का? आम्हाला सांग तरी तो कुठे गेला आहे? एक गोपिका विचारते अगं तुळशीबाई तुला आमचा कृष्ण दिसला का? दुसरी म्हणते अगं ही तर आपली सवतच आहे की, हिला कशाला विचारते, ही काय खरं सांगणार? अशी त्यांची स्थिती झालेली आहे. आणि ती प्रत्येक झाडाला गोपिका विचारतायत का आमचा कृष्ण बघितला का? जाई जुईच्या फुला
तुम्हाला आमचा कृष्ण दिसला का? तुझ्यासारखाच कोमल आहे. अरे भुंग्या, तुला आमचा कृष्ण दिसला का? तुझ्यासारखाच तो चंचल आहे. माणसाचं मन मोहून घेतो आणि गुप्त होतो. त्या गोपिका मोराला विचारतायत, मोरा, तुझे मोरपिस तर त्यांनी डोक्यावर घेतलेले आहे ना? तुला नक्की माहिती असेल माझा कृष्ण कुठे आहे ते सांग. अशा त्या गोपिका नाना प्रकारे शोध घेतायत, रडतायत आणि पुन्हा सावध होतात. कृष्णाला कसं बोलवावं आणि काय करावं त्यांना काहीही समजत नव्हतं. गोपिका सगळ्या एकत्र जमल्या. अरे कृष्णा, आमचा अहंकार, आमचा गर्व दूर झाला रे कृष्णा, एकदा तरी दर्शन दे. एक गोपिका म्हणते, अगं जाऊ द्या, त्या कृष्णा वाचून काहीही राहत नाही. आपणच कृष्ण होऊ आणि आपणच नंद यशोदा होऊ. त्या गोपिकांनी एक खेळ चालू केला. एक नंद झाली, एक यशोदा झाली आणि एक कृष्ण झाली. आणि एक गारहाणी सांगायला येते आणि सांगते, अगं तुझा कृष्ण असं खोड्या करतो, तुझ्या कृष्णाने गोरस खाल्लं. ती गोपिका यशोदेकडे गर्हाने घेऊन चाललेली आहे. हे त्यांनी नाटक रचलेलं आहे गोपिकांनी. एकीने कृष्ण व्हायचं, एकीने गाई व्हायचं, एकीने वासरू व्हायचं आणि त्या गाई चारायला वनामध्ये घेऊन जायचं, एकीने बळीराम व्हायचं. असं त्यांनी एक खेळ चालू केलेला आहे. पण हा कितीसा विरंगुळा, हे कितीस पुरणार. म्हणून त्या गोपिकाने आता काय केलंय का, कृष्णाचा धावा चालू केलेला आहे. गोविंदा, माधवा, दामोदरा, भगवंता, तूच आहेस रे भक्ताचा पाठी राखा. आमच्यावर का तू रुसलास आणि का तू दूर गेलास कृष्णा? आमचा गर्व दूर झालेला आहे रे. आता तू अंत पाहू नकोस कृष्णा. भक्त आणि देव का अलग होतो का भगवंता? त्या गोपिकांचा धावा ऐकून भगवंताला दया आली आणि भगवंत धावत आले. त्या गोपिकांची अपूर्ण इच्छा पूर्ण केल्या. 6 महिन्याची रात्र करून आणि ती रासलीळा संपूर्ण झाली.